आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूया। वडेट्टीवार माझ्या विरोधात काही बोलले तर काँग्रेसच्या सर्व सीट पाडून टाकेन, कल्याण काळे यांच्या भेटीदरम्यान जरांगेंचं वक्तव्य। देशात नकारात्मक ऊर्जेचे तिसरे पर्व सुरू झाले। सामनाच्या अग्रलेखमधून मोदींच्या शपथविधीवर निशाणा। मोदी यांनी देशात नकारात्मक ऊर्जा निर्माण केली। रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळातला प्रवेश ही फडणवीसांनाचा सामनामधून हा घणाघात। भाजप म्हणजे वापरा आणि फेका हा अनुभव अशोक चव्हाण यांना येत आहे। विजय वडेट्टीवारांची टीका आहे। निवडणुकीत कुठे कमी पडलो हे विचारात घेऊन पुढची तयारी करू। लोकसभेच्या निकालावरून अजित पवारांचं वक्तव्य। नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारताच 9 कोटी शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधीचा 17वा हप्ता जारी। पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला नाही तर जनतेला व्हावा। मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आज वडवणी शहर बंदची हाक। कारवाईची मागणी करत समर्थकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट। दोघांमध्ये काही वेळ चर्चा। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। अनेक भागामध्ये पावसामुळे मोठं नुकसान तर तिसगाव उमराणे या परिसरातल्या 2 जणांचा मृत्यू झाला।